त्यामुळे जे काही गुरुजी आले होते त्यांची दिनचर्या किंवा त्यांचं म्हणणं जे आहे त्या प्रकारचं म्हणणं जे आहे ते या मंत्रासाठी सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आता हा मंत्र जो आहे तो आपण ज्याप्रमाणे श्रीराम जयराम जय जयराम हा जो मंत्र आहे त्याप्रमाणे जर हा मंत्र सगळ्यांना वाटत असेल तर तसं नाही. श्रीराम जयराम जय जयराम हा सिद्ध झालेला मंत्र आहे. लोकांनी अनुभव घेऊन हा मंत्र तयार केलेला आहे. ज्याप्रमाणे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा हा एक मंत्र आहे. हा कोणत्याही तुम्हाला पुराणांमध्ये सापडणार नाही, परंतु हा मंत्र वासुदेवानंद सरस्वती यांनी सिद्ध केलेला असल्यामुळे हा मंत्र जर तुम्ही ठराविक काळात जप केला, तेवढ्या संख्येने जप केला तर तुम्हाला प्रत्यक्ष दत्तात्रेयांचं दर्शन होतं. आता एक पोथीत जरी नसेल तरी हा अनुभव घेतलेला असल्यामुळे हा सिद्धच मंत्र आहे. त्याचप्रमाणे हा जो नवारण मंत्र आहे हा जरी कोणत्याही तुम्हाला पोथीत सापडलेला नसेल तरी हा सिद्ध केलेला मंत्र असल्यामुळे हा मार्कंडेय पुराण जे आहे त्या पुराणामध्ये हा मंत्र आलेला आहे. त्याची माहिती दिलेली आहे. विशेषतः देवी अथर्व शीर्ष जे आहे त्या अथर्व शीर्षामध्ये प्रत्येक अक्षराची माहिती दिलेली आहे. म्हणजे ऐम म्हणजे काय, ह्रीम क्लीम चामुंडा युगचे प्रत्येक अक्षरामध्ये कोणकोणतं रूप तिथं बसलेलं आहे हे सुद्धा देवीने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा एवढा पवित्र मंत्र जो आहे तो त्या प्रकारे पुढे त्याचा जप व्हावा अशी इच्छा आहे. त्याचे साधारणपणे नियम जे आहेत ते सकाळी जप सुरुवात करताना आपण न्यासपूर्वक जप करावा. सकाळी उठलं त्यानंतर आंघोळ वगैरे आपली जी काही दिनचर्या असेल ती सुरुवात करण्याच्या आधी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर या मंत्राचा जप करावा. त्यांच्याकडनं तुम्ही दीक्षा घ्याल, विदाऊट दीक्षा घेऊन हा मंत्र करायचा नाही हे पहिले सगळ्यांनी लक्षात ठेवा. दीक्षा घेऊनच हा मंत्र करायचा आहे. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही जप चालू केला तर त्याने तुम्हाला त्रास काहीच होणार नाही, परंतु त्याने जो संकल्प आहे आपला की हे भारत जे आहे, भारत हे विश्वाचं सत्ता केंद्र बनावं किंवा हिंदू राष्ट्र बनावं हा जो आपला मूळ संकल्प आहे त्याला त्याने तडा जाऊ शकतो आपल्या जपाने. त्याच्यामुळे तुम्ही जो जप आहे तो तुम्ही संकल्प आणि न्यास आणि दीक्षा या तीन महत्त्वाच्या गोष्टी ह्या पालन करूनच तुम्ही हा जप करावा. जप तुम्ही आज चालू केल्यानंतर वैशाख शुद्ध चैत्र शुद्ध द्वितीया या दिवसापर्यंत जो जप करायचा आहे आणि त्या दिवसापासून आपल्या घंटाळी मैदानामध्ये जो सहस्रचंडी ललिता सहस्रनाम युक्त सहस्रचंडी, नुसती सहस्रचंडी नाही आहे ती आपली ती ललिता सहस्रनामासोबत ती सहस्रचंडी आहे. ललिता सहस्रनाम हे सुद्धा तेवढंच अमोघ स्तोत्र आहे. म्हणजे ते एखाद्या अँटीबायोटिक सारखं काम करतं. म्हणजे तुम्हाला काही ठराविक पैशांची गरज असेल आणि तुम्ही एक 15-20 वेळ जरी या स्तोत्राचा पाठ केला तरी तुमच्या पैशांची चिंता दूर होईल, एवढा तो प्रभावी मंत्र आहे. तर त्यामुळे त्याचे नियम वगैरे सगळा तो विषय खूप मोठा आहे. तो आपण तिथले जे काही गुरुजन आहेत त्यांच्याकडनं त्याचं पठण करून घेणार आहोत. सहस्रचंडी सप्तशती आणि ललिता सहस्रनाम. तर त्या यज्ञामध्ये याची पूर्णावधी जी आहे ती आपली होणार आहे. दररोज त्यांनी जो काही आपल्या प्रत्येकाने जप केलेला आहे त्यानंतर दररोज जप केल्यानंतर दर शुद्ध अष्टमीला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एक चिमूटभर तीळ आणि एक 10 ते 11 रुपये दक्षिणा ही त्या दिवशी काढून ठेवायची आहे. आणि मग तो जप आपण वर्षभर कंटिन्यू करायचा आहे. आपला संकल्प जरी 1.25 कोटीचा असला तरी सुद्धा ह्याचा जो मूळ संख्या जी आहे या जपाची ती 1 लाख किंवा 4 लाख अशा पद्धतीने आहे. तर त्याच्यामुळे कमीत कमी प्रत्येकाने 1 लाख तरी जप करावा किंवा 4 लाख तरी जप करावा असा त्याचा विषय आहे. 4 लाख जप करायला तसं काही अवघड नाही. हा मंत्र तसा छोटा असं नाही, केवळ 9 अक्षर आहे. ज्याच्यामुळे साधारणपणे तुमची 3-3.5 मिनिटामध्ये तुमची माळ होते. 11 माळी जरी तुम्ही केल्यात दररोज तरी तुमचा आरामामध्ये वर्षभरात तुमचा 4 लाख जप पूर्ण होतो. प्रत्येकाने जरी 4 लाख केला तरी 50,000 साधक आपण म्हणतो आहोत. तर तो खूप मोठ्या प्रमाणात तो जप होईल आणि त्यामुळे आपला जो संकल्प आहे तो लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल असा विषय असल्यामुळे प्रत्येकाने हा जप करावा. फक्त सांगितल्याप्रमाणे नियम दीक्षा आणि त्याचे जे काही पथ्य आहेत ती सगळ्यांनी पाळावी एवढं फक्त त्याच्यामध्ये आहे. तर त्याचं पथ्य जे आहे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्नान संध्या करून केल्या तुमचं दररोजचं कार्य आहे ते तुम्ही करून हा जप करावा. त्यानंतर शक्यतोवर वर्षभर जमल्यास एक वेळ फक्त एक वेळच जेवण करावं. एका वेळेस तुम्ही फळाहार वगैरे काही केला तरी काढू शकतो. त्यानंतर या पूर्ण वर्षभराच्या काळामध्ये तुम्ही ज्या दिवशी दीक्षा घेणार त्या दिवसापासून जप संपुष्टपर्यंत म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवसापर्यंत कोणतेही अभक्षभक्षण आपल्याला करायला चालणार नाहीये. कोणत्याही प्रकारे अभक्षभक्षण आपण करणार नाही. केवळ भक्षण नाही तर बोलायचं पण नाहीये कोणाला. चुकीचं एखाद्याला बोलणे किंवा एखाद्याबद्दल चुकीचे विचार मनात आणणे हे पण त्याच प्रकारचं पाप आहे. जरी तुम्ही ते शास्त्रामध्ये नसेल
तरी त्याचा दोष आहे तो त्याच प्रमाणात आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे वर्षभर सात्विक आपण राहणार आहोत आणि त्यानंतर हा जो जप तुम्ही कराल त्याचा तुम्हाला खरा लाभ होणार आहे. तुम्ही नुसते 10 आणि 11 मध्ये केल्यानंतर दिवसभर तुम्हाला मनाला वाटेल तसं वागलं तर त्याचा काही तुम्हाला उपयोग होणार नाही. संकल्प सिद्धी जाईल परंतु स्वतःची काही उन्नती होणार नाही. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही काटेकोरपणे नियम पाळाल तेवढे तुम्हाला आणि पर्यायाने समाजाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे नियमांवर तुम्ही जास्त भर यासाठीच होते कारण हा मंत्र दिव्य आहे, अमोघ मंत्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे हा मंत्र म्हणावा. त्याची दीक्षा द्यायची आम्ही रोज मनोज महाराज आहेत, त्यानंतर डॉक्टरही सांगतील कशा प्रकारे तो मंत्र म्हणावा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी सांगितले की वारकरी संप्रदाय पण याच्यामध्ये सहभागी होत आहे. तर त्यांचे पण जे काही अनुयायी आहेत किंवा समस्त वारकरी बंधू हे पण या मंत्रामध्ये सहभागी होणार आहेत. जेणेकरून जेवढा जास्त प्रमाणात हा जप होईल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्याचा जागर होईल. त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळवून देऊ शकेल. यासाठी हा जप सर्वांनी करावा, चांगल्या प्रकारे करावा असं मी तुम्हाला सांगतो. आता दुसरा विषय जो आहे तो आता मला शास्त्रज्ञांनी सांगितलं की सहस्रचंडी का करावी. सहस्रचंडी करणं हे काही बंधनकारक नाही. तुम्ही नवचंडी करू शकता, शतचंडी करू शकता, लक्षचंडी परत म्हणा. परंतु सहस्रचंडीचा जो महिमा आहे किंवा त्याचं जर काही फळ सांगितलं आहे तर डायरेक्ट तुम्हाला राज्य मिळतं. राज्यपद हे त्याचं मुख्य फळ आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचं फळ असल्यामुळे आणि त्याच्यात आपण त्याला ललिता सहस्रनामाचा संपुट जोडणार आहोत. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला 2 पाठ ललिता सहस्रनाम आणि शेवटला दिवस समाप्त करताना 2 सहस्रनाम अशा पद्धतीने आपण तो करणार आहोत. सगळ्यांची संख्या बघून तो 1000 जप पूर्ण होईल ललिता सहस्रनामाला. तर हे दोन्ही ज्यावेळेस तुम्ही एकत्र कराल त्यावेळेस तुम्हाला अखंड लक्ष्मी आणि सत्ता हे ज्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतात त्यावेळेस ते चिरंतर टिकून राहतात. नुसतं आपण सांगितलं की आम्हाला सत्ता हवी यासाठी आम्ही हा सहस्रचंडीचा हार घालतोय, तुम्हाला सत्ता मिळेल परंतु ती चांगल्या प्रकारे मिळेल की नाही हे आपण सांगू नाही शकत. तुम्ही सत्ता मागितली देवी तुम्हाला सत्ता दिली. त्याच्यामुळे आपण जो ह्याच्यामध्ये त्याचं फळ जरी ते असलं तरी आपण ते काही आपण संकल्पामध्ये उच्चार करणार की आम्हाला हे मिळावं ते मिळावं. ऑलरेडी देवीने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आपण डोळे नाकी धडधाकड आहोत हेच आपल्यावरती ऑलरेडी देवीचे उपकार आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यानंतर परत काही देवीकडे मागावं असा काही आपला विषय नाही आहे. त्याच्यामुळे जे आपल्याला मिळालं आहे त्याच्याप्रती देवीप्रती आपली कृतज्ञता व्हावी. तिला फक्त आपण आश्वस्त करावं की आम्हाला माहिती आहे की आमच्यामुळे काही नाही आहे. आणि कितीही काही जरी आम्ही पगार किती असेल आपला बिझनेस किती चालत असेल तरी हे केवळ आणि केवळ तुझ्यामुळे आहे. त्याचं आमचं काहीही कर्तृत्व नाही. हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चरणामध्ये ज्यावेळेस पूर्ण पत्करता त्यावेळी त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. नाहीतर अहमपणा घेऊन कोणताही कर्म केलं तुम्ही जप करा, न्यास करा, सहस्रचंडी करा, लक्षचंडी काहीही करा तुम्ही त्याच्यामध्ये अहमता जरी आला तरी त्या सगळ्याचा विनाश होतो. त्याच्यामुळे पूर्णपणे शरणागती पत्करून म्हणजे आद्य शंकराचार्यांसारखा माणूस जो त्याच्या एवढा विद्वान माणूस आधी पुढे झाला नाही, पुढे होणार नाही असा माणूस ज्यावेळेस देव्यापराचा क्षमापण स्तोत्राद्वारे देवीच्या चरणी लीन होतो त्यावेळी आपण समजावं की आपली पात्रता काय आहे. त्याच्यामुळे आपण ते जे स्तोत्र आहे ते एकदा सगळ्यांनी वाचावं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की एवढ्या मोठ्या दर्जाचा माणूस एवढ्या खालच्या त्याला एकदम बाळबोध होऊन देवीकडे मागणं मागतोय की कुपुत्र ज्या येतात क्वचितही कुमारला अनुभवत. म्हणजे एक वेळ एखादा मुलगा वाईट असेल परंतु आई कधी वाईट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण देवीकडे काहीही न मागता ज्याप्रमाणे आई आपली कायम काळजी घेते तिला काही तुमच्याकडनं अपेक्षा नसते. तुम्ही तिला कधी कोणत्याही शब्दात बोलता कधी तिला अपमान करता परंतु तिला काही वाटत नाही. परंतु कुठेतरी तुमच्या हे लक्षात यावं की आपण काही जे आहोत ते सगळे आपल्या आईमुळे आहोत. तर त्याप्रमाणे जसं तुमच्या घराचे आई वडील हे तुमचे वटवृक्ष म्हणजे तुमच्या घराचा आधारस्तंभ असतात. हे जरी तुमच्या घरात असेल तरी तुमच्या धर्माचा जो आधारस्तंभ आहे तो तुमची कुलदैवता आहे. कुलदैवता म्हणजे आपण जे कोणाची योगेश्वरी असते, कोणाची देवी असते, महालक्ष्मी असते, भवानी असते, पण या सगळ्यांच्या ह्या सगळ्या प्रतिकृती आहेत. तुमचं चैतन्य जे आहे ते देवीमध्येच सामावलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जो याद करणार आहोत तो केवळ आणि केवळ क्षमापणा भावनेतूनच आपण करणार आहोत की आम्हाला जे काही मिळालेलं आहे किंवा पुढे मिळणार आहे हे केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याची जाणीव आम्ही ठेवून आम्ही हा यज्ञ करणार आहोत असा आपण संकल्प करणार आहोत. आता मी मगाशी म्हटलं तसं की कुलदेवीची उपासना आपण करायला हवी. तर कुलदेवीची उपासना यासाठी महत्त्वाची आहे. आता हा यज्ञ करण्याचा एक अजून विषय हा होता की प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणाला पैशाचा असेल, कोणाला आरोग्याचा असेल. याचा अर्थ त्या घरामध्ये काहीच देवाचं होत नाही असं नाही. परंतु मी मगाशी म्हटलं तसं की कुलदेवता का महत्त्वाची. तर
तुम्ही कोणी समर्थांचं चरित्र वाचतात, कोणी रामचंद्राचं चरित्र वाचतात, कोणी अजून गजानन महाराज असतील, कोणी शंकर असेल, कोणी अजून विष्णू असतील, परंतु तुमची कुलदेवता जी आहे तिला तुम्ही जर वाऱ्यावर सोडून, म्हणजे थोडक्यात सांगायचं जर आपल्या घरात आपले आई बाबा उपाशी राहिलेले आहे आणि आपण रस्त्यावरती अन्नदानाचा स्टॉल टाकलेला, तर त्याने तुम्हाला फळ काहीच मिळणार नाही, कारण तुमच्या स्वतःच्या घरात तुमचे आई बाबा भरलेले आहेत. तर त्यामुळे पहिले त्यांना जर आपण तृप्त केलं तर बाहेर नाही टाकलं तरी तुमचं चालू शकतं. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या जरी उपासना तुम्ही करत असाल, परंतु कुलदेवीची जर केली नाही तर त्याचा तुम्हाला फायदा पूर्ण मिळत नाही. तुम्हाला तुम्हाला त्रास होतो असा होत नाही, परंतु एखादा समजा तुम्हाला सांगायची विषय असेल तर लग्न तुमचं 30व्या वर्षी व्हायचं असेल तर ते 40व्या वर्षी होतं. पैसे तुमचं घर 20व्या वर्षी होणार असेल तर ते 50व्या वर्षी होतं. म्हणजे काम होऊन पण तुम्हाला त्याचा काही उपभोग घेता येत नाही. यासाठी कोणाच्या ना कोणाच्या घरात हे सगळेच प्रॉब्लेम चालू आहेत. तर याचं मूळ कारण हेच आहे की तुमच्याकडनं कुलदेवीची उपासना होत नाही. म्हणजे सगळ्यांना लागू आहे, तुम्ही असेल, मी असेल, कोणी जगातला कोणताही माणूस असेल त्याला कुलदेवीची उपासना ही बंधनकारक आहे. ज्याप्रमाणे तुम्ही गजानन महाराजांची उपासना करता, रामचंद्राची उपासना करता, समर्थांची करता, ही तुमची ऐच्छिक उपासना आहे. म्हणजे तुम्ही उपासना केली तरी चालेल किंवा तुमच्यानंतर ती उपासना कोणी नाही केली तरी चालू शकते, ती तुमच्यापुरतीच आहे. परंतु तुमची कुलदेवीची उपासना तशी नाही, ती तुमच्या कुलापासून चालत आली आहे. म्हणजे जो आद्य पुरुष आहे त्यापासून जी चालत आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती करणं बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्हाला काही खर्च करणं बंधनकारक आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल की आम्ही दररोज आमच्या देवीला जातो किंवा दरवर्षी आम्ही देवीला जातो, तिथे आम्ही काय पूजा करतो, अभिषेक करतो, तर ते त्या प्रमाणात व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही वर्षाला कमवतो 10 लाख रुपये आणि तुम्ही 100ची पावती फाडणार आणि आपण गावभर सांगणार की आम्ही पावती फाडली, तर त्याने काही तुमचं कल्याण होणार नाही. जेवढं आपलं इन्कम आहे त्याच्या कमीत कमी 10% हे आपल्या कुलदेवतेसाठी खर्च करायला हवं किंवा समाजासाठी. तर त्यामुळे हा जो यज्ञ आहे हा त्यासाठी एक सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे की आपलं जे काही मागचं राहिलेलं असेल, पुढं होणार असेल, चांगलं असेल, वाईट असेल, सगळं आणि सगळं देवीमुळेच होणार आहे. त्यामुळे ह्या यज्ञामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे हा जपाद्वारे सहभाग घ्यावा आणि त्याही प्रकारे सहभाग घ्यावा, आर्थिक सहभाग घ्यावा, चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावा. कारण परत हा जो यज्ञ आपण करणार आहोत हा भारतामध्ये या आधी कधीही झालेला नाही आहे. पुढे जरी झाला तरी तो आपल्याचकडनं झाला तरी, कारण ललिता सहस्रनाम आणि सहस्रचंडी प्लस आपण नवारण मंत्राचं त्याला अधिष्ठान जोडलेलं आहे. तर हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. जवळपास 50,000 साधक प्लस 50 गुरुजी आणि 1000 वेळेस सप्तशती म्हणणं हे फार मोठं काम आहे आणि हे सगळं आपल्याकडे 7 दिवसात होणार आहे. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही जपामध्ये पण सहभागी व्हा आणि त्या यज्ञामध्ये पण प्रत्येकाने आपल्या काही ना काहीतरी प्रमाणात त्याच्यामध्ये वाटा उचलावा, असा मी या मंदिराच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो. तसेच त्यानंतर मगाशी म्हटलं तसं की कुलदेवतेची उपासना ही प्रत्येकाने घरात काही ना काहीतरी रूपामध्ये ती करावी. आपली जी कुलदेवता आहे, कोणाची देवी असेल, कोणाची भवानी असेल, एकविरा असेल, योगेश्वरी असेल, लक्ष्मी असेल, कोणत्याही पार्वती असेल, शंकर असेल, कोणत्याही प्रकारे तिची उपासना आपण जी करणार ती चांगल्या प्रकारे करावी. जप असेल तिचा करावा. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काही यथाशक्ती दान धर्म करत असाल तर ते त्या प्रमाणात करावा. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं होतं की गावभर आपण पावती फाडली तर त्या प्रकारे नाही, चांगल्या प्रकारे तुम्ही खर्च करावा. त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी पुढे चालणार नाही. जेणेकरून तुमचे पुढचे जे त्रास आहे, म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जर तुमच्या कमाईमधला 10% याच्या समाजाला दिला नाही तर 40% रूपाने तो डॉक्टर आणि वकील घेऊन जातो. तर ते जर आपल्याला वाचलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे 40% दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्रास होतो तो वेगळा. तर हे वाचवायचं असेल तर आपण 10% गेले कधीही चांगलं आणि परत ते देवीकडे जात असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे ह्या यज्ञामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि जे काही तिथे जागर चालणार आहे त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा असे मी मंदिराच्या वतीने आपल्याला प्रार्थना करतो. आणि आता नवारण मंत्र जो आहे त्याची दीक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता मनोज महाराज आणि डॉक्टर येतील त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अजून जास्ती मोठ्या प्रमाणात आपण त्याचा आढावा घेऊ. तर नवारण मंत्र जो आहे तो आपण त्यातला प्रणव उच्चार करणार नाही आहोत. आपण केवळ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाले विच्चे याच प्रमाणात हा सर्व जप करणार आहोत. ऐं ह्रीं क्लीं ह्या तिन्ही मंत्र, हे तिन्ही बीज मंत्र म्हणताना प्रत्येक वेळेस थांबायचं आहे. तुम्ही स्पीडमध्ये म्हणत असाल तरी सुद्धा प्रत्येक वेळेस थांबणं गरजेचं आहे. चामुंडाई विच्चे हा एक वेगळा भाग आहे. बीजमंत्र आणि चामुंडाई विच्चे हा एकत्र करून जर तुम्ही केलात तर त्याचा फायदा तेवढा होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक बीजाच्या वेळेस तुम्ही थांबून म्हणणं गरजेचं आहे. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे.
या प्रमाणात हा सर्व जप सगळ्यांनी करावा। त्यानंतर तिथे नियम जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहे। दर शुद्ध अष्टमीला चिमूटभर तीळ आणि 11 रुपये दक्षिणा तुम्ही आपल्या जे काही तुमच्या घरामध्ये साहित्य असेल किंवा जे काही पेटी असेल त्याच्यामध्ये तुम्ही काढून ठेवावी आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या त्या यज्ञामध्ये आपण ती अर्पण करावी। त्या तिळाचं तीळ जे आहे ते तिथे आपल्याला हवनासाठी लागणार आहेत आणि ते जे तीळ आहे त्याचं तुमच्या हाताने पण त्याची तिथे पूर्णावती केल्या जाईल। तिथे आपलं वेगळं गुंड मांडलेला असेल ते केवळ आणि केवळ नवारणा जपासाठी असेल। आणि आता हा जो जप आहे हा पण 9 वेळेस आपण आता म्हणणार आहोत। सगळ्यांनी आता 9 वेळेस आप जप करूया आणि मग आपण पुढचं जे काही प्रबोधन आहे प्रबोधन ते आपल्याला म्हणत महाराज देतील आणि डॉक्टर सुधीर जाधव आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील। धन्यवाद। मी एकदा सांगतो आणि त्यानंतर आपण सर्वांनी म्हणा। ही दीक्षा नाही आहे तर केवळ आणि केवळ कशा प्रकारे हा मंत्र म्हणावा हे प्रात्यक्षिक आहे। त्यामुळे याचा दीक्षा म्हणून कोणी उपयोग करू नये। प्रत्येकाने वेगळी दीक्षा घ्यावी। एकेकट्यानेच दीक्षा घेतली जाते। तुम्ही सामूहिकपणाने कोणाकडे जाल आणि आम्हाला दीक्षा द्या म्हणाल तर ते होऊ शकत नाही। दीक्षा हा 1 to 1 करण्याचा विषय आहे। समोर तुमच्या दीक्षा देणारे बसलेले असतात। तुम्ही दीक्षा घेत असता ती त्या प्रकारे दीक्षा घेतली तर तो जास्त चांगल्या फायद्याचा होऊ शकतो। त्याच्यामुळे हा केवळ आणि केवळ कशा प्रकारे हा मंत्र म्हणावा किती शुद्धतेने हा मंत्र म्हणावा यासाठी मी तुम्हाला फक्त 9 वेळेस म्हणायचं सांगत आहे। मी एकदा सांगेन त्यानंतर तुम्ही म्हणावं। ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे। 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 धन्यवाद। आता याचे न्यास जे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। अशा प्रकारे न्यास करावे। आता जो संकल्प आहे तो पण आपण एकदा वाचन करणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला न्यास सांगतो आणि न्यास झाल्यानंतर आपण त्या संकल्पाचे एकदा वाचन करू। सुरुवातीला त्याला न्यास जे आहे ते करन्यास आणि हृदयादी न्यास असे 2 प्रकार आहेत। करन्यास म्हणजे आपल्या हातावरतीच ते न्यास होतात आणि हृदयादी न्यास म्हणजे आपल्या पूर्ण शरीरावरती ते न्यास होतात। तर हे दोन्ही केल्यामुळे त्या जपाचा प्रभाव अजून वाढतो। कोणताही जप असेल रामनामाचा जरी असेल तरी तुम्ही या प्रकारे केला तरी त्याचं फळ तुम्हाला अजून जास्त पटीने मिळेल। तर सुरुवातीला जे आहे तर आपण त्याचे करन्यास करणार आहोत। मी तुम्हाला दाखवतो। माईक मला ते करता येणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला ओरली सांगतो तुम्ही ते करा। चामुंडायै नमः। नमः। ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे नमः। ऐं हृदयाय नमः। ह्रीं शिरसे नमः। ह्रीं शिखायै नमः। चामुंडायै कवचाय नमः। विच्चे नेत्रत्रयाय नमः। दोन्ही डोळे आणि कपाळाला त्यांना आपले 3 बोटं लावायची आहेत। विच्चे अस्त्राय नमः। या 2 बोटांनी टाळी वाजवायची आहे। विच्चे अस्त्राय नमः आणि बुद्धी वाजवत असं गोल फिरायचं आहे। हे केल्यानंतर तुम्ही न्यासामध्ये बांधले जाता आणि मग त्यानंतर तो तुमचा जप तो अजून जास्त प्रकारे अमोघ होतो। त्यामुळे न्यासापूर्वक प्रत्येकाने जप करावा। आता आपण जो संकल्प आहे त्याचं एकदा वाचन करूया।
सर्वांनी हा संकल्प म्हणायचा आहे. मी एकदा सांगतो, त्यानंतर आपण सर्वांनी म्हणायचं आहे. म्हणायचं, स्वामी विवेकानंदेन तथा योगी अरविंद महर्षिणा च उद्घोषितस्य हिंदुराष्ट्रस्य विश्वगुरुत्व हेतवे तथा सकल हिंदुजनानां अभ्युदय हेतवे तथैव सनातन धर्मस्य च पुनर्प्रतिष्ठापना प्रीत्यर्थम अहम अद्य प्रभृति चैत्रशुद्ध द्वितीया पर्यंतम प्रतिदिनं श्री चामुण्डादेव्याः अष्टोत्तरशत नवारणमन्त्रस्य एकादश पाठस्य संकल्पं करिष्ये. ह्याच्यामध्ये हा जो आपण संकल्प केलेला आहे, हा ज्या दिवशी तुम्ही संकल्प कराल त्या दिवसापासून त्या दिवशी तुम्ही 11 माळाचा संकल्प करणार आहात. कोणी 5 असेल तर त्याच्यात पंचपाठस्य पण त्याचा आपण उल्लेख केलेला आहे. तर फक्त जी तुम्ही संख्या पहिल्या दिवशी ठरवाल ती वर्ष संपुस्तोपर्यंत ती बदलायची नाही आहे. काही झालं तरी आज तुम्हाला वाटलं आज वेळ आहे म्हणून 11 झाल्या आणि परवा दिवशी वेळ नाही आहे 2 माळी करून मी जाऊन येतो किंवा जाऊन येतो, तर ते तसं चालणार नाही. मगाशी म्हटलं तसं तुम्ही हे केल्यानंतर त्रास काहीच होणार नाही, परंतु जो संकल्प आहे त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. आणि एवढा मोठा संकल्प आपण करतोय म्हटल्यानंतर थोडंफार आपण कष्ट घेतले तर नक्कीच चालू शकतात. त्याच्यामुळे हा जो महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बदल न करणं अपेक्षित आहे. जेवढे तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प कराल तेवढाच तुम्ही शेवटच्या दिवशी करायला हवा आहे. आणि मग चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी तुम्ही शेवटचे 5 किंवा 10 11 माळी ज्या तुमच्या आहेत तो जप करून झाल्यानंतर त्या दिवशी तुम्ही जे काही तुम्ही घरात साठवलेलं आहे चिमुरभर आणि जी काही दक्षिणा तुम्ही काढलेली आहे ती तुम्ही इकडे आणून द्यायची आहे. आणि हे आणून दिल्यानंतर आपला जो काही जप आहे तो मला परिपूर्ण होईल. नमस्कार. त्या दरम्यान अशा चालक आहे. या दरम्यान तुम्हाला आता म्हटलं तसं की काही झालं तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये खंड पडता येणार नाही. ह्याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत ज्या तुम्ही खंड झाला तर चालू शकता. एक म्हणजे अशौचक कोणत्याही प्रकार झाला, जननाशौच जरी आला आणि मृताशौच जरी आला तर तेवढेच काय ते 10 दिवस 3 दिवस जे काही तुमचे असतील तेवढे फक्त तुम्हाला जप तुम्ही नाही केला तरी चालेल. परंतु त्याच्यात सुद्धा विषय असा आहे की जो 10 दिवस तुम्ही समजा जप नाही केला तर 10 दिवसांच्या ज्या काही माळा आहेत त्या तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मोकळे व्हाल त्या दिवशी त्या सगळ्या करायच्या आहेत. त्या तुम्ही परत पुढच्या 2-4 दिवसात आपण भरून काढू असं जर म्हणाला तर ते पण चालणार नाही. ज्या दिवशी तुम्ही जप सुरुवात कराल त्याच दिवशी तुम्हाला या सगळ्या माळी पूर्ण करायच्या आहेत. 10 दिवसाच्या असतील तर तुम्हाला त्या दिवशी 111 किंवा तेवढ्या माळी प्लस दररोजच्या 11 ह्या तुम्हाला करायच्या आहेत. वेळ थोडा जास्त लागेल परंतु हे करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बदल न करणं सगळ्यांसाठी चांगला आहे. त्यामुळे खंड शक्यतो पडू नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. न्यास मी परत करतो आहे. त्याला व्हिडिओ काढायचा आहे.
त्याद्वारे प्रत्येकाला जर समजा दीक्षाकडे शक्य नसेल तर आपण या व्हिडिओद्वारे ती त्यांनी न्यास करावे. फक्त दीक्षा नाही, हे परत एकदा सांगतो आहे, दीक्षा ही समोरासमोरच घेतली जाणार आहे. मग दोन्ही करा मग आता हृदय दोन्ही करा. वहिनी बेस्ट. ऐं अंगुष्ठाभ्यां नमः, ह्रीं तर्जनीभ्यां नमः, ह्रीं मध्यमाभ्यां नमः, चामुण्डायै अनामिकाभ्यां नमः, विच्चे कनिष्ठिकाभ्यां नमः. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे करतलकरपृष्ठाभ्यां नमः. ऐं हृदयाय नमः, ह्रीं शिरसे नमः, श्रीं शिखायै नमः, चामुण्डायै कवचाय नमः, विच्चनेत्रत्रयाय नमः. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे अस्त्राय नमः. इति दिग्बन्धः. यानंतर आपण जपाला सुरुवात करणार आहोत. त्यांना दिसत अशा पद्धतीने करायचं. मनोज महाराजांचं देखील आगमन झालेलं आहे. त्या 10 मिनिटात मी जो नवार्ण जप महायज्ञ पण वर्षभराचा उपक्रम हाती घेतलेला आहे. मला एक फार मोठी पार्श्वभूमी आहे. एक मोठा इतिहास आहे तो म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी काकडीला गायत्री पुरस्करण केल्यानंतर त्यांना श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला आणि साधारणतः 1646-47 पासून पुढे 100 वर्ष त्यांनी जवळजवळ 1100 ठिकाणी मठ स्थापन करून प्रत्येक मठाच्या परिसरामध्ये श्रीराम जय जय राम या मंत्राचं पुरस्करण आवर्तन ही घडवून आणली 100 वर्ष. हिंदू पदपादशाहीच्या निर्मितीसाठी
त्याला एक थोडी संत एकनाथांची प्रेरणा होती, पार्श्वभूमी होती. संत एकनाथांनी दार उघडवय दार उघड, त्यांचा प्रसिद्ध दारुड गोंधळ आहे. आपल्या दिनदर्शिकेमध्ये सर्व त्याचे 24 श्लोक छापलेले आहेत. गेली 4 वर्ष आपण छापतोय. तर नीट त्याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर अंगावर रोमांच निर्माण होतो. बाबासाहेब पुरंदरेंनी फार सुंदर वर्णन केलं की दार उघडवय दार उघड. मग एकनाथ त्यांना बजावतायत, तिला आठवण करून देतायत, तू असे असे असुर मारलेस, असा असा पराक्रम केलास, असा असा अंधार नाहीसा केलास, आणि सत्यस्थितीमध्ये सर्वत्र असुर मारलेले आहेत. दार उघडवय दार. सगळा 24 श्लोक ते वाचा. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी फार एक अलंकारिक वर्णन केलं की या आळवणीने ही बया जागी झाली, हातात शस्त्र धारण केली, सिंहारूढ झाली आणि महाराष्ट्र मंदिराच्या दरवाजा खाडकन उघडून उंबऱ्यावर उभी राहिली. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी वर्णन केलंय, सकल सौभाग्य संपन्न जिजाबाई. आणि नुसतं काल्पनिक नाही, एकनाथाने या बयेला जन्म घ्यायला लावला 1598 आणि 1599 मध्ये एकनाथांचा मृत्यू झाला. हे बयेला जन्म घ्यायला लावला आणि मग त्यांनी देह ठेवला. आणि त्याच्यानंतर 30 वर्षांनी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ही फार मोठी याच्या मागे दैवी योजना, दैवी प्रेरणा. आता अचानक जिजाबाईच्या म्हणजे सर्व आपल्या भारतामध्ये त्याला 500 राजे होते, 500. परंतु कोणाला हिंदवी स्वराज्य संस्थापना करावीशी वाटली नाही. आणि एक माणूस निघालाय त्याला मदत करावी असं सुद्धा कोणाला वाटलेलं नाही. आणि त्यामुळे याच्या मागे ज्याला कोणी काही नसतं ना, लोकांच्या मनात असतं काय व्हावं काय नाही व्हावं. आणि ही लोकभावनाच रामदासांनी पकडली की तुला बाकी नाही ना करता येणार, चल राम जप कर, श्रीराम जय राम जय जय राम. त्याच्यात मग वारकरी संप्रदाय होता. मग पंढरीची वाट चालताना ती पावलं शिवरायांच्या पायदळात केव्हा सामील झाली कळलं नाही. खांद्यावरचे भगवे ध्वज त्याच्यामध्ये भाले केव्हा झाले तेही लोकांना लक्षात आलं नाही. एक मोठी आध्यात्मिक प्रेरणा, सात्विक प्रेरणा ही आधी समाजामध्ये. असात्विक आणि मृत समाजामधनं एकही राजा निर्माण होत नाही. संत शक्ती जागृत झाली आणि त्याच्यातनं शिवाजी महाराज जन्माला आले. आपल्या भारताचा इतिहास आहे की ज्या वेळेला संत शक्ती आणि सात्विक शक्ती प्रगट झाली, विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्या मागे विद्यारण्य शंकराचार्यांची प्रेरणा आहे. आपोआप नाही. हे मुसलमान झाले होते, हरिहर बुक्कर आहे, त्यांना हिंदू केला आणि साम्राज्य उभं करायला प्रवृत्त केलं. रणजित सिंह साम्राज्य उभं राहिलेलं दिसतं काश्मीर पासून काबूल कंदार पर्यंत. परंतु त्याच्यामागे शीख संतांची एक फार मोठी पार्श्वभूमी आहे. दशमेश 10 गुरूंची
आध्यात्मिक जागृती आहे. महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेल्या जागृतीचा परिणाम आणि म्हणून शिवाजी महाराज. आणि त्यामुळे एक फार मोठी ज्या वेळेला आध्यात्मिक जागरण होत असतं त्याला 100 वर्ष लागली. रामदासांनी ते काम केलं त्याला. आणि 100 वर्षांनी खऱ्या अर्थाने हिंदू पदपादशाही स्थापन झाली. 1646, 47, 48 मध्ये रामदासांनी हे कार्य सुरू केलं रामजपाचं. 1751 साली जयप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी बादशाही बरोबर एक करार केलेला आहे. त्याला अहमदिया करार म्हणतात. पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी या अहमदिया करारावर. अहमदिया कराराची कलम काय आहेत? मी काय म्हणतो, हिंदू पदपादशाही साकार झाली. त्या शाहूने गाईचं पुच्छ हाती घेऊन प्रतिज्ञा घेतलेली होती की बादशाहीला धक्का नाही लावणार. त्यामुळे बादशाही नष्ट नाही झाली, परंतु तिचं आक्रमक स्वरूप या अहमदिया कराराने नष्ट झालं. त्याच्यातली 4 कलमं आहेत. त्याच्यातलं पहिलं कलम, बादशाही अंमलाखालील प्रदेशामध्ये गोहत्या बंदी झाली. पहिलं कलम. काशी, अयोध्या, मथुरा, प्रयाग ही महत्वाची धर्मस्थळं ही मराठ्यांच्या म्हणजे हिंदूंच्या ताब्यातील. बादशाही अंमलाखालील प्रदेशामध्ये चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार हिंदूंना म्हणजे मराठ्यांना मिळाले. आणि त्या बदल्यामध्ये बादशाहीच्या रक्षणाच्या जिम्मा जबाबदारी ही हिंदूंकडे आली. आणि त्याच्यासाठी एक कायम सैन्य दिल्लीमध्ये हिंदू सैन्य हे ठेवलं गेलं. आणि त्यामुळे एक प्रकारची बादशाही 1751 मध्येच संपलेली होती. नंतर ती उतरती काळा होत सगळं संपतच गेलं पुढे. आणि त्यामुळे एक आध्यात्मिक प्रेरणा, आध्यात्मिक जागरण हे समाजामध्ये नाही झालं तर संत महंतांनी किती भविष्यवाण्या करू देत त्याला काही अर्थ राहिलेला नसतो. आणि त्यामुळे सावरकरांना एकदा प्रश्न विचारला होता की स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं, कोणाला द्याल श्रेय? ते म्हणाले, तुमचा प्रश्न बरोबर आहे, तुम्हाला काय विचारायचं आहे मला कळलं, परंतु स्वातंत्र्य हे फक्त क्रांतिकारकांमुळेही नाही मिळालं, फक्त महात्मा गांधींमुळेही नाही मिळालं, परंतु ज्याला या स्वातंत्र्यासाठी याच्यातलं काहीही करता आलं नाही त्यांनी देवापुढे बसून मनोभावे प्रार्थना केली की देवा या देशाला स्वातंत्र्य मिळू दे. त्याचाही याच्यात सहभाग आहे. कारण आपण लक्षात ठेवा, 95% समाज यांनी कुठच्याही क्रांतिकार्यात आणि महात्मा गांधींच्या आंदोलनातही सहभाग घेतलेला नव्हता. हा 95% समाज या मताचा असता काय करायचंय, हे इंग्रजी राज्य आहे ते बरं आहे, तो काय स्वातंत्र्य मिळून उपयोग होता, त्यांच्याही मनात कुठेतरी होतं. त्याला शिक्कामोर्तब म्हणून जा. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद या दोघांनी गेल्या शतकात भविष्य कथन केलेलं आहे. ज्यावेळेला मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, हिंदूपणाची लाज दयाना ते भूमीला भार, हिंदुत्वाचे अभिमानी या देशाचे आधार, पूर्ण गाठ येईल उदयबांचं पाऊलं टाकू पुढे, चालत येईल सहज उद्याचा काला आपल्या. त्यावेळेला घोषणा विवेकानंदांनी केले, गर्व से कौम हिंदू है. शिकागोला मोठी दिग्विजय केला. योगी अरविंदांनी तर म्हणतं 21वा आणि दुसरं 21वे शतक हे हिंदू शतक आहे. योगी अरविंदांनी म्हटलं 21व्या शतकाच्या अखेरीला पुन्हा एकदा भारतमाता विश्वगुरुपदी विराजमान झालेले दृश्य मी बघतोय. त्या 21व्या शतकातली 25 वर्ष संपली. सव्वीसावं सुरू झालं. काही प्रसाद चिन्ह दिसायला लागले. जग म्हणतंय कराल ते तुम्हीच, भारतच करे. सगळं जग म्हणतंय. कोणी असं म्हणत नाही की दुसरं कोणाचं देशाचं नावही नाही घेत. करेल तर भारत करेल.
परंतु मला असं वाटतं की विवेकानंदांचं, योगी अरविंदांचं स्वप्न या देशातल्या 100 कोटी हिंदू समाजाला त्याचं स्वतःचं स्वप्न वाटतं का? त्यांनी केली घोषणा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय करू शकता? एखाद्या मुसलमानाला, मी हनुमान यज्ञ झाला त्यावेळेला छोटंसं भाषण झालं बाबा, त्याच्यात मी म्हटलं, एखाद्या मुसलमानाला विचारलं काय रे, काय इस्लामला काय पाहिजे? तो म्हणे सर्व विश्वभर इस्लाम पसरवायचा, हे आमचं ध्येय आहे. एखाद्या ख्रिश्चनाला विचारलं काय रे वा, ख्रिश्चॅनिटीला काय पाहिजे? तर तो सांगेल की सर्व जगभर ख्रिश्चॅनिटी पसरली पाहिजे, हे आमचं ध्येय आहे. एखाद्या हिंदूला विचारलं की काय रे वा, काय ध्येय आहे? कोणाच्या तरी एखाद्याच्या तोंडून येईल म्हणतो विश्वमारण सगळ्या जगाला सुसंस्कृत. एक फार मोठा इतिहास आहे, त्याच्यावर सावकाशीने बोलू कधीतरी. आणि म्हणून एक फार मोठ्या आध्यात्मिक जागरणाची या देशाला गरज आहे. खूप वेगवेगळे अनुभव घेतले. हनुमान चालिसाचं पठण विश्व हिंदू परिषदेने केलं. मला आठवतंय की रोज 11 वेळा सामूहिक हनुमान चालिसा पठण करायचा. तो सगळा कार्यक्रम चालू असतानाच अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आला की 2/3 जागा हिंदूंच्या ताब्यात येईल. मग एकाने विचारलं, मग ह्याच्यात काय विजय मानायचा का? मी म्हटलं, हिंदू समाजाला झगडल्याशिवाय काहीही मिळू नये अशी ईश्वराची सगळ्यांचीच इच्छा आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि मग नंतर धृतराष्ट्राने तिला 3 वर दिले. 3 वर तुला सांग. मग ती म्हणते मला दासीपणातनं मुक्त करा. केलं. माझ्या पतींना दास्यातनं मुक्त करा. केलं. त्याने की पुरे, मला एवढंच पुरे. त्याने की अगं गेलेलं राज्यवैभव, पैसा गेलाय, धनधान्य सगळं, धन सगळं कौरवांनी जिंकलंय, तेव्हा द्रौपदी क्षत्राणी असते. ती म्हणाली, मी आता मंदिराच्या बाहेर बसलोय, मी मुळातला बजरंगी. म्हणजे तिला म्हणायचं असतं, हा दास्यात मुक्त झालेत ना, त्यांच्या अंगात पौरुष असेल, ते प्राकृतात म्हणतात जीट बी असेल, तर हे सगळं मिळवतील. धन, राज्य, वैभव सगळं मिळतील. सगळं नाही ईश्वराकडून मागायचं. आपलं जेवढं पौरुष प्रगट होईल, घरात बसून नाही, अजिबात मिळू नये. झगडल्याशिवाय काही मिळू नये. हिंदू समाजाला फार 1000 वर्ष आम्ही विश्रांती घेतलेली. 1000 वर्ष विश्रांती घेतली. थोडं थोडं जरा चुळबुळ मध्ये मध्ये केली. नुसती चुळबुळ केली तरी बादशाही पडली. आणि त्यामुळे हे जे चाललेलं आहे त्याच्या मागे एक फार मोठ्या आध्यात्मिक जागरणाची गरज आहे. महाराजांनी ज्यावेळेला हनुमान चालिसाचा मकर संक्रांतीपासून 1.25 जपाचं हे केलं, त्याच वेळेला महाराज मला म्हणाले होते की डॉक्टर 50,000 साधकांच्या सहभागाने नवारण जपाचा 1.25 कोटी जप हा होईल, याच्यासाठी आपण काम करायचं. यापुढे त्याच्यातमध्ये काही जागरण निर्माण होईल. त्याच्यातनं एखादा काही महापुरुष निर्माण होतील. जागरणाशिवाय होत नाही. ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून, त्यांच्या साधनेतून राम निर्माण झाला. त्यांच्या साधनेतनं रावणाला मारणारा बाण निर्माण झाला. त्यामुळे आध्यात्मिक जागरणाची फार मोठी आवश्यकता आहे. आणि ती म्हणजे दुर्गा. शक्ती ही दुर्गा आहे. पुरुषामध्येही दुर्गा आहे. आणि हे जेनेटिक सत्य आहे. त्यावेळेला स्त्री बीज आणि पुरुष बीज याचा संयोग होतो. त्यावेळेला स्त्री बीजातले MTP मॉलिक्यूल जे ऊर्जा निर्माण करत असतात
ते पुरुष बीजातल्या एमटीपी मॉलिक्यूलचा नाश करतात. पुरुषामध्ये देखील जी ऊर्जा आहे ती स्त्रीकडून आलेली आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे दुर्गेचं जागरण, दुर्गा शक्तीचं जागरण ही आता एक काळाची गरज आहे. आणि म्हणून नवारण जप आहे, महाराजांनी सांगितलंच आहे. मनोज महाराज पुन्हा एकदा त्याचं काही महत्त्व आपल्याला सांगतील या आध्यात्मिक जागरणाच्या भूमिकेतनं. आणि आता जसजसं काही दिवस पुढे जातील, मी एकनाथ महाराज सदगिरांना सांगितलं, आज ते इथे नव्हते, नाही तर ते इथे आले असते आणखी, पण ते म्हणाले महाराष्ट्रातले समर्थ संप्रदायाचे आणि वारकरी संप्रदायाचे ते देखील साधक होऊन याच्यात सहभागी होणार. एक 100-125 वारकरी संप्रदायाचे आळंदी किंवा पंढरपूरला जमू, त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत. हा ही पार्श्वभूमी मागणार आहोत. आपण संकल्प वाचून दाखवला असेल, आपल्याला आता मेसेजवर मिळेल एक, तो संकल्प वाचा. संकल्प वाचून हे करायचे. तर ते म्हणाले आम्ही सुद्धा याच्यात सहभागी होणार. मनोज महाराजांचा संकल्प आहे की श्री विद्या साधना सेवा संस्थेचे देशभरातले अगदी जगभरातले जिथे जिथे साधक असतील, आणि आता प्रचार आपण इंटरनेटवरही करणार आहोत, तिथे तिथे तुम्ही जप करा आणि ते तीळ आणि दक्षिणा इकडे पाठवा. उपस्थित राहता असे प्रत्येकाने प्रयत्न करा, नाहीतर एक 15-20 जणांचा एक प्रतिनिधी म्हणून कोणातरी पाठवायचं. परंतु एक फार मोठं आध्यात्मिक जागरण या निमित्ताने आपण होऊ घातलंय. मनोज महाराजांनी संकल्पना सांगितली, हे असं असं करायला पाहिजे. लगेच एक मोठं रूप आपण संघटित त्याला दिलेला आहे. यथाशक्ती यथावकाश फार मोठ्या प्रमाणावर सर्व संप्रदाय वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात सहभागी होतील. मी मनोज महाराजांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी नवारण जप का निवडला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य हे या बाबतीत आपल्या सगळ्यांना जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मैं हिंदी में ही बोलूंगा. हमने डॉक्टर साहब ने बहुत विषय अच्छे से रखा है, फिर भी मैं अच्छे से एक बार प्रयत्न करता हूँ कि और मेरी मनोगत को भी बताऊं कि वर्तमान समय में हमें नवारण मंत्र करने की आवश्यकता क्या है और इसकी भूमिका क्या होनी चाहिए, और नवारण मंत्र के लाभ क्या हैं, और नवारण मंत्र ही क्यों चुना. तो सबसे पहले हमारे पास दो मानसिकता हैं हमारे पास. एक तो जो व्यक्ति स्वयं का ही रक्षण नहीं कर सकता, वह समाज का रक्षा क्या करेगा. तो यहाँ पर आता है कि स्वयं का रक्षा क्या, इसमें स्वयं का रक्षा का विषय कहाँ आया. तो वर्तमान समय में आप देख रहे हैं कि नकारात्मक ऊर्जाएं बहुत ज़्यादा से ज़्यादा प्रभावी हैं, और वह नकारात्मक ऊर्जाएं आपके सूक्ष्म शरीर को भी बाधित करती हैं. आपको यहाँ ध्यान में भी नहीं रहता है कि कुछ कुछ आपको शारीरिक समस्याएं आती हैं, वो सूक्ष्म शरीर से शुरू होती है और बाद में जाके वो स्थूल शरीर पे आके हावी होती है. जब सूक्ष्म शरीर उसको सह नहीं पाता है तब जाके वो स्थूल शरीर पे दिखना शुरू होता है. तो सबसे पहले ये सूक्ष्म शरीर को कैसे बलिष्ठ किया जाए. स्थूल शरीर को बलिष्ठ करने के लिए उत्तम प्रकार का आहार, उत्तम प्रकार की दिनचर्या और दिव्य औषधियां जो भारत भूमि में कालगत देशगत ये सब होती हैं. कालगत मतलब कि जिस समय में जो फल आते हैं वो उसको कालगत है.
तो उससे बलिष्ठ किया जा सकता है स्थूल शरीर को, लेकिन सूक्ष्म शरीर के लिए क्या औषधि है और क्या आपके पास उपाय है कि सूक्ष्म शरीर को आप बलिष्ठ करें, सूक्ष्म शरीर को बहुत अच्छे से बनाएं? तो उसके लिए है मंत्रोपचार। इसको मैं सीधा ही ऐसे ही कहूंगा कि मंत्रोपचार, ये उपचार का एक भाग ही समझे। तो मंत्रोपचार क्या होता है? तो एक आपको एक साधारण सा उदाहरण देता हूं कि आप लोग सब बैठे हैं और इस समय में मैं वीर रस की कविता पढ़ना शुरू कर दूंगा तो आप एकदम भूले नहीं समाएंगे। वही फिर अगर जो मैं आपको विषाद की बातें कर दूंगा और विषाद की बातें करूंगा तो आप जो है वहां पर एकदम नर्वस हो, आपको दुख नहीं है वो भी याद आना शुरू हो जाएगा। शब्दों का, अगर जो साधारण शब्दों का इतना प्रभाव आपके ऊपर, आपके मन के ऊपर, आपकी बुद्धि के ऊपर आ सकता है, तो बीज मंत्रों में कितनी ताकत होगी, सोचो कि आपके सूक्ष्म शरीर में कितना परिवर्तन ला सकता है। यह समझना आपको बहुत जरूरी होगा। तो यहां पर एक बात आती है कि हमने बीज मंत्र ही क्यों चुना? तो हमारे पास मंत्रों की विविध प्रकार हैं। सबसे पहले प्रकार है वैदिक मंत्र। लेकिन वैदिक मंत्र जो है, जिसको वैखरी नाड़ी रहेगी वही बोल सकता है, अन्यथा नहीं। और माताओं को वैखरी नाड़ी नहीं है, जिसको आप शरद हैं। इसके लिए वैदिक मंत्र के लिए फिर भी एक बात बताऊं, फिर भी आप वैदिक मंत्र बोल सकते हो। कब और कैसे? तो वैदिक मंत्र बोलने की यह परंपरा है कि वैदिक दीक्षा लेनी होगी। और आपको बताऊं, हमारे भारत के अंदर में मेरे नजर में देखी हुई कितनी माला विदुषियां जिसको कहेंगे हम, नासिक के अंदर में मैंने एक मनीषा देवी जी थी जिन्होंने मंत्र दीक्षा ली थी। वो जनेऊ यज्ञोपवीत पहनती थी और जिसने कुटीचक संन्यास जब पुरुषों के लिए लिया जाता है तो वो गृहस्थी में रह के कुटीचक संन्यास लेते हैं, लेकिन वो सन्यासी की तरह रहते हैं। किसी के विवाह में, अपने पुत्र के विवाह में भी नहीं जाएंगे, पौत्र के विवाह में भी नहीं जाएंगे, वो कुटीचक संन्यास लेते हैं जो पुरुष। उसी तरह माताओं को भी ब्रह्म विद्या दीक्षा जो दी जाती है, उस ब्रह्म विद्या का वास्तविक स्वरूप ये कि ब्रह्मा और गायत्री, शरीर है वो ब्रह्म तत्व है और जो अक्षरा है वह गायत्री है, उसका संयोग होता है तो ब्रह्म विद्या प्रकट होती है। और ब्रह्म विद्या की जो मंत्र दीक्षा के अंदर में त्रिकाल संध्या का ही नियम दिया गया है वास्तविकता में। तो वर्तमान में क्या सिखाते होंगे मुझे पता नहीं। तो उसी तरह वैदिक में इतनी परंपरा, वैदिक के अंदर में जीना है तो आपको अपने आप को बिल्कुल वेदों को समर्पित कर देना होगा। फिर भूल जाओ, अपने जीवन को भूल जाओ, आपका वही जीवन है। तो वहां पर वैदिक परंपरा का हमने नहीं चुना। फिर दूसरा आते हैं पुराणोक्त मंत्र। तो पुराणोक्त मंत्र क्या होते हैं? तो पुराणोक्त मंत्रों के अंदर में वास्तविकता में हम जो पुराण लिखे गए हैं उसी में से हम कुछ ले लेते हैं, छंद ले लेते हैं कि कोई ले लेते हैं। जैसे आपने मधुराष्टकम है, वह सब पुराणोक्त में माने गए हैं। और आपका श्रीपीठे सूर्यपूजते महालक्ष्मी नमोस्तुते जो कहते हैं वो पुराणोक्त है। लेकिन पुराणोक्त मंत्र है ने वह मन को स्थिर करने के लिए जहाँ तक ठीक होता है, या मन को भाव प्रेरित करने के लिए, मूर्ति में आपके भाव को जागृत करने के लिए ठीक होता है, लेकिन वो प्रभावी नहीं हो सकता है। ये हमारा एक आंकलन है सन्यासियों का, महात्माओं का, ब्राह्मणों का भी। तो वहां पर आता है, तीसरे स्थान पे आता है बीज मंत्र। ये बीज क्या है? तो इसके लिए सबसे बढ़िया आपको कुंजिका स्तोत्र के अंदर में आपको पता चल जाएगा। धाम धीम धूम धुरटे पत्नी वामो वाधेश्वरी त्राम प्रेम तुम कालिका देवी शाम शिव शुभम गुरु धूम 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 का रूपणे जय जम जंपनादि राम धरि दैवी कपड़े भवानी के ओम तम 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 धूम ऐ जो हम तुम विजाग्रम तुरुटयम तुरुटयम तम गुरु। ये जो मंत्र है ये
शार्दुल विक्रीडित की तरह बोला जाएगा। अब ये शार्दुल विक्रीडित क्या है? तो शार्दुल विक्रीडित छंद है। तो शार्दुल विक्रीडित छंद आपने तो सुना ही है। आपने हिमांगजा सुतानुजम गणेश मीश नंदनम अनेक चक्र वक्र तुंड नाग यज्ञ शुक्रकम रक्तघात्र धूम्र नेत्र शुक्ल वस्त्र मंडितम कल्प वृक्ष भक्त रक्षते नमो गजाननम। ये गणपति जी का है। उसी तरह जो रावण ने तांडव स्तोत्र का किया है वह शार्दुल विक्रीडित छंद है। तो शार्दुल यानी शेर, विकृत यानी ताड़ दहाड़ना। अब हम बकरी की तरफ मंत्रों को मिमियाएंगे तो थोड़ी ना प्रभाव देने वाला है। तो आपने हजारों कोयले रख दिए हो लेकिन उसके अंदर में एक चिंगारी रख ली तो वो कोयले बहुत बड़ा अग्नि का स्वरूप धारण करते हैं। इसके लिए आपने कोई भी मंत्र किया हो अगर उसके अंदर में बीज मंत्र को लगा दिया वो मंत्र को चिंगारी का काम करता है। क्योंकि बीज मंत्रों का प्रभाव आपके सीधे जो है 32 मंत्रों के साथ आता है। 33 मण की, मैं डॉक्टर नहीं हूं इसके लिए मण का भूल गया। जिसको आप 33 कोटि देवता बोलते हो ना, वो आपके एक एक स्पाइनल कॉर्ड के अंदर में एक एक देवताओं की ऊर्जा भरी हुई है। इसमें से किसी एक को करके जागरूक कर लो। तो वो जब आप बीज मंत्र बोलते हो वो बीज मंत्रों का प्रभाव आपके स्पाइनल कॉर्ड के अंदर में आता है, सेंट्रलाइज होता है आपकी ऊर्जा। और जब जाके सूक्ष्म शरीर के अंदर में वो ऊर्जा फैलती है और वो ऊर्जा जो है 25 फुट तक जाती है। आपको अनुभव करोगे अगर जो सही तरीके से किया तो 25 फुट तक ऊर्जा जाती है। 25 फुट दूर बैठा व्यक्ति को भी आप जो है उसको शांत कर सकते हो, उसको स्थिर कर सकते हो, उसकी मानसिकता को एकदम एकाग्रता में ला सकते हो। तो ये बीज मंत्र हैं हमारे। बीज मंत्र का बड़ा प्रभाव है। और ये जो हमने नवारण मंत्र के अंदर में लिए हैं वह बीज मंत्र लिए हैं। अब ये बीज मंत्र भी अलग अलग उसके अंदर में प्रभाव हैं। अब कोई जल तत्व का है, कोई अग्नि तत्व का है, कोई वायु तत्व का है, कोई पृथ्वी तत्व का है, कोई आकाश तत्व का है। अगर जो बोलना नहीं चाहिए मुझे, लेकिन इतना खुलेआम थोड़ा सा बोलना पड़ रहा है, मुझे अच्छा लग रहा है कि आप लोग ध्यान से सुन रहे हैं। किसी को भी हम मारण प्रयोग जब शास्त्र में बताते हैं, मारण प्रयोग, अब कोई भी व्यक्ति बोल दे कि मैंने ऐसे नींबू किया, कुछ नहीं होना है। नींबू को निचोड़ के मैं कितने वाले को बोला हूं लाओ मेरे पर नींबू डालो, मैं निचोड़ के पी जाऊंगा, शरबत बना के, कुछ ना होगा। लेकिन अगर जो आकाश तत्व का मंत्र है और उस समय सूर्य नाड़ी चालू है और आकाश तत्व 4 मिनट आपके शरीर में विद्यमान है, उस समय में रात्रि के अंदर में अगर जो कोई मारण प्रयोग का अगर जो मंत्र कर दे, आकाश तत्व का मंत्र कर ले, सामने वाला तुरंत उससे दुष्प्रभावित हो जाएगा, तुरंत उसको प्रॉब्लम आएगा। और इस तरह के प्रभाव आपके ऊपर भी कभी कभी आते होंगे। क्योंकि देखो 10 पत्थर मारो तो 1 पत्थर तो लगना है। तो आपको अपने सूक्ष्म शरीर की रक्षा करने के लिए बीज मंत्रों का ज्ञान होना बहुत जरूरी है। और यह बीज मंत्रों का अगर जो एक बात याद रखिए कि आपको अगर जो समाज का रक्षण करना है तो सिर्फ शस्त्र से नहीं, शास्त्र से भी होगा। तो शास्त्र से कैसा होगा? जैसे हम कहते हैं भाई हम वृद्ध हो चुके, अब हम क्या करेंगे? वृद्ध हो गए, अब क्या करेंगे? मैं ऐसा मानता हूं कि आपकी वृद्धावस्था सबसे बड़ी रचनात्मक भूमिका के लिए भगवान ने दी गई है और इस अवस्था में आप बहुत कुछ कर सकते हो। करना क्या है? तो आप ऐसे मंत्रों का जप करके और एक ऊर्जा नित्य पैदा करें अपने नाभि के क्षेत्र से लेके और आज्ञा चक्र तक। और ये ऊर्जा जो है अपने जो देश के लिए, अपने धर्म के लिए और अपने परिवार के लिए भी उसको आप प्रसारित करें। आपको बताऊं, हम 2012 के पहले की बात है कि जब भी इलेक्शन होते हम टीवी में छोटे छोटे से देखते और वो सब जो विदर्भी लोग जीत रहे थे वो देख के आंखों में आंसू आते कि हमारा नंबर कब आएगा, हम कभी जीतेंगे।
तो भिवंडी में हमने क्या किया, तब मैं भिवंडी में रहता था, तो भिवंडी में हमने भगवत गीता संस्कृत पाठशाला नाम से ऐसा चलाया, और वहां पर बच्चों को और माताओं को ऐसे बुला बुला के, और हमने वहां पर बीज मंत्र के, जबकि मतलब हिंदुत्व के लिए करना है, हिंदुत्व के लिए करना है। ऐसा मैं मानता हूँ, मैं तो एक साधारण हूँ, जैसे कि एक राम सेतु के अंदर में एक गिलहरी थी, वो अपनी शरीर पे रेती डाल के डाल रही थी, उसी तरह मैं अपने आप को समझता हूँ। लेकिन मेरी तरह और कितने लोग जो हैं वो यह दिन रात काम कर रहे हैं, और इसी के लिए हमारे हिंदू राष्ट्र की नींव पड़ गई, और आज हिंदू राष्ट्र का स्वप्न हमारे सामने है। अब तो हिंदू राष्ट्र देखते, हम तो हिंदू विश्व देखने का सोच रहे हैं, बरोबर ना, हमारा स्वप्न बड़ा है। तो आप एक याद रखिए, सिर्फ हिंदुत्व के लिए ही नहीं, आप स्वयं के लिए भी कर रहे हो, आप स्वयं के लिए कर रहे हो तो हिंदुत्व के लिए कर रहे हो। तो आप अगर जो एक समय में, अगर जो आपने नवारण मंत्र का जप करके एक ही समय में आपने अगर जो ऊर्जा उत्पन्न की, जैसे कि ऋषियों ने बताया था कि बहुत अकाल पड़ गया, सब ऋषियों ने इकट्ठा होकर भगवती शाकंभरी को उत्पन्न किया था, तो शक्ति आपके द्वारा ही उत्पन्न होगी। और एक बात याद रखिए, कुछ लोग बोलते भगवान ने तो ये क्या हो रहा है, अरे भगवान के तुम्हारा यही काम करने के लिए है, तुमको स्वयं को कुछ नहीं करना है, ऐसा नहीं चलेगा। तुम ही भगवान बनाओगे, तुम ही शक्ति को उत्पन्न करोगे, वह शक्ति को सेंट्रलाइज आप ही करोगे, और जिस दिन वो शक्ति सेंट्रलाइज हुई उस दिन आपको भी अनुभव बहुत बढ़िया आएगा। और आपके जो स्वप्न है, आज हम टीवी पर देख रहे हैं ना, और हमारे स्वप्न पूरे हो रहे हैं, वैसे आपके भी स्वप्न पूरे होंगे। आज हमको हर बार में जो है ना, अभी जैसे कि वहाँ बंगाल की टाइम बोलना नहीं चाहिए सब, लेकिन क्या करूँ, रोक नहीं पा रहा हूँ, तो खेला हो गए। अब उनका क्या खेला हो गए देखो, क्योंकि उन्होंने वो सबल एक नंबर की तांत्रिक स्त्री है, और उसने तारापीठ में यही काम करवाए, इसके लिए अभी तक आ रही थी, अभी उसका भी बरोबर हो जाएगा, क्योंकि कामाख्या में शुरू हो चुका है। तो याद रखिए कि हर आप कितने भी सात्विक देवता की साधना करते हैं, वह सात्विक देवता की साधना के साथ में आपने अगर जो तामसिक शक्ति नहीं जोड़ी, तो आपकी सात्विक साधना काम नहीं आएगी। जैसे हम शिव की उपासना करते हैं, ओम नमः शिवाय, तो वहां पाशुपतास्त्र की क्या आवश्यकता पड़ी बताओ। लेकिन वहां शिव जी की साधना करने वाला व्यक्ति जब पीड़ित होगा, उस समय उसको महामृत्युंजय और या तो पाशुपतास्त्र काम आएगा। अब सोचिए, वैष्णव संप्रदाय बिल्कुल एकदम अच्छे में अच्छा शांत संप्रदाय है हमारे अंदर में, हम ऐसा मानते हैं कि वैष्णव संप्रदाय के जैसा सरल संप्रदाय नहीं, कि हमेशा जो कुत्ता रोटी लेके जा रहा है उसके पीछे भी घी लेके दौड़ेगा कि भाई तू ऐसे ही मत खाना कोरी रोटी, ऐसा वैष्णव संप्रदाय। उसको नरसिंह की क्या आवश्यकता पड़ी, नरसिंह कवच की क्या आवश्यकता पड़ी, उनको वराह स्तोत्र की क्या आवश्यकता पड़ी, उनको वराह साधना की, उनको वहां सुदर्शन कवच की क्यों आवश्यकता पड़ी, क्योंकि समस्याएं हरदम आपके साथ है, समस्या बाहर नहीं है। उस समस्याओं से मुक्ति के लिए आपको हमेशा एक सात्विक साधना के साथ में एक रक्षा कवच के स्वरूप में तामसिक साधना करनी होगी। इस पृथ्वी के ऊपर से आपको आकाश में कुछ भेजना है, तो अग्नि नहीं लगाओगे तब तक रॉकेट भी ऊपर जाएगा नहीं, तो आपका मंत्र का शक्ति कैसे ऊपर जाएगा। एक स्थूल पदार्थ है, उसमें भी आपने हवा और अग्नि का बहुत प्रचंड वेग देना पड़ेगा। वह प्रचंड वेग जो है वो आकाश में जाएगा, तभी जाके आपका आकाश में पहुंचेगा। उसी तरह आपकी चेतना शक्ति, आपकी ऊर्जा शक्ति को जब तक वो अग्नि का तत्व नहीं लगाओगे तब तक वो ऊपर नहीं जाएगा। और भगवती चामुंडा है वो प्रखर अग्नि तत्व है। इसके आगे भी बहुत कुछ है, लेकिन मैं मानता हूँ क्योंकि इससे ज्यादा हम, क्योंकि कुछ मंत्र हैं वो यूनिवर्सल माने गए हैं, जैसे कि नवारण मंत्र है, गायत्री मंत्र है और महामृत्युंजय मंत्र है, ये सब यूनिवर्सल मंत्र माने गए हैं। इसके लिए हम दे सकते हैं, उपदेश दीक्षा के रूप में भी आपको दे सकते हैं। तो वो उसके अंदर में नवारण मंत्र के अंदर में भी एक नवारण मंत्र चुनने का कारण क्या है, तो उसका पहला शब्द है ऐम। ये ऐम शब्द जो है वह सरस्वती वाचक है। अगर जो हमको मानसिक पीड़ा हो रही है, अगर जो हमारे आजू बाजू में क्लेश ज्यादा हो रहा है परिवार में, तो वो ऐम, और बच्चे अगर जो बुद्धि से आगे की पीढ़ी थोड़ी बुद्धि में कमजोर पड़ रही है, उसको ऐम सरस्वती वाचक शब्द काम करता है। दूसरा शब्द है रिम, वो माया वाचक है। माया का विस्तार नहीं होगा तो आपका कार्य कैसे होगा। तो माया चाहिए, धन चाहिए,
उसके लिए उसमें दूसरा शब्द दिया गया है रिम। बहुत और भी है इसका विस्तार, मैं बोलने जाऊंगा तो रिम के ऊपर 2 घंटा बोल जाऊंगा। फिर तीसरा शब्द है क्लीम। अभी क्लीम है, इसके अंदर में 2 बातें आती है। क्लीम आकर्षण के लिए भी होता है और क्लीम संहार के लिए भी है। तो ऐम मतलब सरस्वती, रिम मतलब महालक्ष्मी, क्लीम यानी महाकाली। ये 3 प्रकार की त्रिगुणात्मक शक्ति जाके चामुंडा के साथ में मिलती है। वह चामुंडा आपका रक्षण करने के लिए तत्पर होती है। और आप जब अनवरत उस मंत्र का जप करते हैं तब आपके शरीर के अंदर में जो ऊर्जा पैदा होगी वह ऊर्जा सकारात्मक हो जाएगी और वहां पर आपको चामुंडा ये विच्चे। अब बताओ आपको, तो चामुंडा ये विच्चे में ये तो सब अच्छी अच्छी बातें आ गई, तो इसमें तामसिक बातें कहाँ आ गई? ये तीनों तो अच्छी बातें ही हैं। सरस्वती है, लक्ष्मी है, वहां तामसिक। लेकिन चामुंडा जी बैठती किसके ऊपर है? अगर जो जिसने दुर्गा सप्तशती का कवच पढ़ा होगा तो चामुंडा शव वाहना, वो शव के ऊपर बैठती है, इसके लिए उसको तामसिक। लेकिन वह शक्ति जो है वही संहारक शक्ति तभी जाके बनती है। और वह संहारक शक्ति की वर्तमान में हर व्यक्ति को आवश्यकता है। अगर जो वो सत्य मार्ग पे है, धर्म मार्ग पे, नीति मार्ग पे है और समाज के लिए, स्वयं के लिए, परिवार के लिए कुछ सकारात्मक काम करना चाहता है, तो हमने यही सोचा है कि आगे जाके हमारे भारतवर्ष के लिए और हमारे हिंदू समाज के लिए और हमारे हिंदू परिवारों के लिए सकारात्मक ऊर्जा बने और ऊर्जा से उनका रक्षण हो और वह रक्षण से बलवान बने। और एक बात और है कि वर्तमान के अंदर में लव जिहाद जैसे किस्से बन रहे हैं, उसका कारण यह है कि विदर्भी विविध प्रकार की विद्याओं का प्रयोग कर रहे हैं। अगर जो आपने 1 वर्ष तक मुझे अगर जो इसमें साथ दिया और 1 वर्ष तक आपने अगर जो नवान मंत्र को सही तरीके से जाप किया तो आपके अंदर में वो शक्ति आएगी कि कोई भी ऐसा जो जिसके ऊपर तंत्र प्रयोग किया रहेगा उसकी आंखों में आंखें डाल के और लंबा श्वास लेके और जो बहिर्कुंभक और अंतर कुंभक करके और एक बार मानसिक मंत्र जप करोगे उसका तुरंत उतर जाएगा। ये मेरे अनुभूत प्रयोग है, भिवंडी के अंदर में मैंने कितने लोगों के ऊपर किए हुए, तो उतर जाएगा उसको और उससे मुक्त हो जाएगा। फिर बाकी का काम गोमूत्र और सुअर का दान करेगा। और बजरंगी और इसके लिए भले आप बोलने की आदत है। तो आपको अगर जो अपने समाज के लिए और स्वयं के लिए करना है तो आप जो है ऐसा मत सोचिए कि श्री विद्या संस्था का है या घंटाली मंदिर के द्वारा जो है उपक्रम चलाया। हम ना घंटाली मंदिर के लिए उपक्रम चला रहे हैं, ना श्री विद्या संस्था के लिए उपक्रम चला रहे हैं। हम चला रहे हैं सनातन हिंदू समाज के लिए, हिंदू धर्म के लिए, आपके लिए। और यह आपको समझना पड़ेगा। हमने इसके पीछे एक बहुत बड़ा लक्ष्य भी बनाया है कि आगे हमारे इंस्टाग्राम के अंदर में कंटिन्यू इसके ऊपर चलेगा। चामुंडा उसका मंत्र का कुछ न कुछ प्रचार। और हम इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब पे तो मैंने आज ही डाला हुआ है कि मंत्र साधना करने के समय में आपको विनियोग और न्यास इत्यादि कैसे करना है, तो उसमें मैंने पूरा वीडियो मैंने लाइव में डाला हुआ है। श्री स्वरूप मनोज जोशी करके उसके अंदर में आप देखेंगे तो आपको आ जाएगा। और अन्यथा आपको लिंक भेज देंगे हम, तो उसमें आपको नित्य उपासना में क्या करना है, आपको सिर्फ एक 5 से 10 मिनट का विषय है। अच्छा, कुछ लोग मुझे प्रश्न करते हैं कि गुरुजी चलते फिरते जप कर सकते हैं क्या? तो एक बात याद रखिए, पहला तो आपको नित्य एक स्थान पे कम से कम 9 माला कर लीजिए और फिर बाकी के समय में आप सात्विक भोजन ले रहे हैं तो बिना संकल्प के, क्योंकि सवेरे आपने संकल्प कर लिया, वो सारा दिन आपका, दूसरे दिन सूर्यास्त तक वो संकल्प आपका चलेगा। तो आप चलते फिरते भी हृदय में या नाभि में ध्यान लगाकर एकाग्रता से मंत्र जप कर सकते हो, लेकिन बशर्ते काले वस्त्र नहीं पहने, चर्बी वाला साबुन का उपयोग ना करें, क्योंकि वर्तमान में जो आप साबुन से स्नान करते हो उसके अंदर में चर्बी होती है। तो आप देख लीजिए कि कौन सा आयुर्वेदिक साबुन है जो अपने भारतीय बहुत सी कंपनियां हैं वो बनाती है, बाकी विदेशी कंपनियां तो सब चर्बी वाला बनाती हैं। तो अपने बहुत सी भारतीय कंपनियां भी बनाती हैं जो आयुर्वेदिक साबुन बनाती है। थोड़ा सा एक 5-10 रुपया ज़्यादा खर्च हो जाएगा, लेकिन मिल जाएगा। और दूसरा तो एक और विशेष बात है कि आहार में
सात्विकता, जितनी सात्विकता बढ़ाओगे इतनी आपकी ऊर्जा जो है सेंट्रलाइज होगी, इतनी आपकी शक्ति ज्यादा से ज्यादा जागरूक हो जाएगी। और विशेष में माताओं को तो बहुत ज्यादा ध्यान रखना पड़ेगा किस विषय में, कि आहार से ज्यादा व्यवहार में। यानी कोई आपके पास किसी की निंदा या चुगली ऐसा करता है तो वहां से आप अपने मन को हटा दें और उसमें ना पड़े, क्योंकि मंत्र शक्ति के लिए एक बार आपको कोई विचार आ जाता है तो विचार आपके शरीर इसमें से, मस्तिष्क में से निकलता नहीं है, तो आपके मंत्र को वो नुकसान दे सकता है। इसके लिए प्रयत्न करें कि आप ऐसे, जब कोई भी आपको पता है कि ऐसे लोग होते हैं हमारे समाज में होते हैं, उस समय उसको अवॉइड करें, अर्थात उसका अपमान न करें, उसको बोले कि हम आपसे बाद में बात करेंगे, करें। और दूसरा तो प्रातः काल उठने का जो समय है वह सूर्योदय के 2 घंटा पूर्व हो तो सबसे श्रेष्ठ, ऐसा नहीं तो कम से कम 1 घंटा, और फिर आधे घंटे की छूट देता हूं मैं। तो आप, इसका कारण ये होता है कि आप सूर्योदय के पूर्व आधा घंटा पहले उठ जाते हैं तो आपकी शौच क्रिया इत्यादि से मुक्त हो जाते हैं, तो सूर्योदय के समय में आपकी नाड़ी जो है वह सही दिन में सही प्रमाण से चलेगी। आपकी नाड़ी सही चली तो सारा दिन सही हो जाएगा। इसके लिए उसके ऊपर भी ध्यान रखना है। इसके विषय में कुछ भी ज्ञान आपको चाहिए, संज्ञान चाहिए उसके बारे में, तो मुझसे आप संपर्क कर सकते हो, मैं आपको इस विषय में फिर इस पे व्हाट्सएप पे बता दूंगा। तो आपको यह नवारण मंत्र का लाभ तो आपको पता हो गया कि भाई लक्ष्मी, सरस्वती और महाकाली तीनों, तो इस तरह से आप, हमने दुर्गा सप्तशती के अंदर में हमने देखा है कि श्रापोद्धार मंत्र से लेके उत्कीलन मंत्र भी उसी के बीज मंत्रों से बने हुए हैं। तो आप ये मंत्र से सिर्फ आप ये कल्याण नहीं कर रहे हो, आप 7 जन्म के अंदर भी ये जो जीव आया है विविध प्रकार के तकलीफों को लेके, उससे भी उसको मुक्त होगा, उससे श्रापों से मुक्त होगा। और उत्कीलन का अर्थ उखाड़ के फेंकना। यदि आपके पूर्व जन्म से और 7 जन्मों में किसी भी प्रकार का जो है श्राप आया हुआ है या किसी के द्वारा कोई तंत्र विद्या का प्रयोग हुआ है, तो उसमें से भी आपको इस मंत्र के द्वारा मुक्ति होगी, उसमें कोई दो राय नहीं है। आपको समय, आपसे मैं अपने बातों को विराम देता हूं, और अगली बार हम डॉक्टर साहब और हमारे यहाँ की जो ट्रस्टी मंडल हैं उनसे सबसे विचार विमर्श करके, और अगली बार हम इस कड़ी को और अच्छे से जोड़ेंगे और इसका आगे और विस्तृत से जानकारी देंगे। लेकिन आपको आज के दिन से अगर 1 माला घर पर जाके प्रारंभ कर दें, और कल से, वैसे कल नवमी है, कल सवेरे से भी प्रारंभ करेंगे तो चलेगा, लेकिन आज अष्टमी है तो 1 माला भी आप शुरू कर लें। और ज्यादा से ज्यादा मंत्र को करते समय में 2 बातों का ध्यान रखें। अंतर कुंभक, बाह्य कुंभक में ज्यादा से ज्यादा मंत्र करोगे तो मंत्र का आपको बहुत जल्दी प्रभाव आएगा, उसमें कोई शंका नहीं। जय बलवती। आज वैशाख शुद्ध अष्टमी, आजपासून हा जप आपण सुरू करतोय। श्रीराम जयराम जय जयरामचं जसं रजिस्टर आहे तसं या नवारण मंत्र जपाचं देखील रजिस्टर आहे। आपलं नाव लिहायचं आणि किती केव्हा कसा जप केला त्याच्या पुढे लिहित जायचं। आपला नित्योपासना 7:30 ते 8 असते, त्याच्यामध्ये देखील 1 माळा आपण हा नवारणा मंत्र जप सामूहिक करणार आहोत। थोडा आपल्या इंटरनेटवरनं, आपल्या ग्रुपवरनं प्रचार सुरू झालेला आहे। प्रत्येकाने किमान 5 जण ही साधक बनवायचे, हे जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्यानुसार आपण कामाला सुरुवात करायची। तसं जे समाजासाठी काम असतं ते कधी छोटं राहत नाही। नदी उगम पावते त्यावेळेला करमिळी एवढी असते, समुद्राला मिळते त्यावेळेला शतमुखाने मिळते। त्यामुळे आता करमिळी एवढं काम सुरू झालंय। पुढच्या वर्षी ज्यावेळेला आपण चैत्र शुद्ध द्वितीयेला जो उद्दिष्ट आपण म्हटलेलं आहे की 50,000 साधक किमान हे जप
इथे करतायत आणि इथे सहभागी होतील अशा प्रकारचं मोठं रूप आपल्याला नक्की पाहायला मिळेल. घंटाळी मंदिर हे हळूहळू वेगवेगळ्या संप्रदायांचं वेगवेगळ्या साधनांचं एक केंद्र व्हावं असा आपला प्रयत्न आहे. महाराजांनी थोडी कल्पना दिली आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्ये ज्या काही साधना आपल्या भारतातनं असंगत झालेल्या आहेत किंवा खूप कमी प्रमाणामध्ये आहे तो म्हणजे सौर संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय आणि भैरव संप्रदाय. जो भैरव संप्रदाय आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकृती आहे. त्या सगळ्यांचा विचार करून त्याच्या साधनेचं शिक्षेचं केंद्र हे या ठिकाणी या पुढच्या 2-3 वर्षामध्ये उभं करण्याचा आपल्या साऱ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे त्याच्यातलेही काही दोष आहेत प्रत्येक मतांमध्ये. वैष्णव संप्रदायामध्ये आता याने घेतलं गणपतीची पूजा नाही करत, फक्त विष्णू आणि लक्ष्मी. लक्ष्मीचं घेतलंच पाहिजे विष्णू आला म्हणून. परंतु वैष्णव संप्रदायामध्ये तामिळनाडूमध्ये सुरुवातीला आपल्या इकडे गणेश पूजनाशिवाय सुरुवात होत नाही. म्हणजे गणेश पूजन नाहीच. नाही पूर्ण भारत सगळीकडे, पण तामिळनाडूमध्ये वैष्णव संप्रदायामध्ये गणेश पूजन नाही. असो, तर अशा काही गोष्टी आहेत. या सगळ्यातनं बाहेर काढून फार मोठी हे या पुढच्या 25 वर्षामध्ये भारताला घ्यायचं आहे आणि त्याची जाणीव अंतःप्रेरणा आपल्या साऱ्यांच्या मनात निर्माण व्हावी याच्यासाठी हा नवारण जप 50,000 साधकांचा 50,000 आपण आता म्हटलंय, कदाचित त्याच्यापेक्षाही अधिक जप करतील. तर आपण साऱ्यांनी याचा नीट विचार करा आणि तिथे जो रजिस्टर ठेवलेला आहे त्यामध्ये आपापल्या जपाचा, जसं महाराजांनी सांगितलं की आज रात्री एक माळा जप करून आपल्यापासून सुरुवात करावी. ग्रुपवरनं आपल्याला मिळेल महाराजांचं एक व्हिडिओ सुद्धा हे न्यासपूर्व. ज्यावेळेला न्यास होईल आपण सुरू करा, ज्यावेळेला न्यास कळतील त्यावेळेला न्यासपूर्वक करा. परंतु काही तो उपाशी नाही तो उपाशी असं काही कर. नवारण जप आपल्याला कळलाय ना, एक माळेने आज सुरुवात करा. हळूहळू शास्त्रोक्त जे करायचं आहे ते आपण करू. या प्रसंगी एवढं उचित आहे. जय हिंद, जय हिंद. हा कार्यक्रम या ठिकाणी संपतो. Finish com o seu, cara. Finish com o seu.